कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज उगाच, शिवसेनेचा जय भवानी, जय शिवाजी। अरे ताकद कोणाची? शिवसेनेची, अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात गुरुवार 18 जून रोजी शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव बस स्थानकासमोर खासदार वागचौरे यांच्या निषेधार्थ गाढवावर प्रतिकात्मक पुतळा ठेवून धिंड काढण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पक्षांतराचा निषेध नोंदविलाय। दिंड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात पोहोचल्यानंतर खासदार वागचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी वागचौरे यांच्या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कडक शब्दात निषेध केलाय। यावेळी बोलताना शहरप्रमुख गगन हाडा व शिवसेना नेते बाळासाहेब जाधव यांनी भाऊसाहेब वागचौरे यांनी कोपरगाव तालुक्यात फिरून दाखवावे, त्यांना शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल। आमच्या आधी तालुक्यातील मतदारच त्यांना जोड्यानं झोडून काढतील असा इशारा दिलाय। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते। खासदार वागचौरे यांच्या पक्षांतरामुळे कोपरगाव तालुक्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण असून आगामी काळात या राजकीय घडामोडींचे पडसाद आणखी उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। अरे या मावशाचं करायचं काय? एकदम ओके, एकदम ओके। अरे या मावशाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, शंभर टोके एकदम ओके। याला मेला या गद्दार भाऊच्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, गद्दार भाऊच्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, गद्दार भाऊच्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। शंभर टोके एकदम ओके, शंभर टोके एकदम ओके। करायचं काय? खाली डोकं वर पाय, गद्दार भाऊच्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या तुझं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जय भवानी, जय शिवाजी। खरं तर आज आम्ही या गद्दार भाऊसाहेब वागचौरेचा या ठिकाणी प्रतिकारात्मक पुतळा दहन केलेला आहे। कारण की हा तो त्या लायकीचाच आहे। कारण की उद्धव साहेबांनी, आणि आज तो म्हणतो का उद्धव साहेब हे देव माणूस आहे। अरे हरामखोरा, उद्धव साहेब तर हे देव माणूसच आहे। कारण की तू इतकी मोठी गद्दारी करून सुद्धा तुझ्यावरती उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला आणि तू काय केलं? तुला जे शेण खायचं होतं तू ते शेण खाल्लंच। आमची तर आम्हाला इतका राग आणि संताप त्याच्यावरती आहे। तर आम्ही आज या ठिकाणी तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो का कोपरगाव शहरामध्ये आम्ही त्याला अजिबात कुठल्याही प्रकारे फिरू देणार नाही। खरं तर उद्धव साहेबांना ज्या वेळेस 2024ला याला ज्यावेळेस तिकीट फायनल करत होते त्याच वेळेस आम्ही याला विरोध केला होता। आम्ही साहेबांना सांगितलं होतं का साहेब या हरामखोराला तुम्ही त्या ठिकाणी तिकीट देऊ नका, हा गद्दार आहे, यांनी आपल्यासोबत एकदा गद्दारी केलेली आहे। आपल्यासोबतच काय, त्यांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली, बीजेपी सोबत गद्दारी केली आणि आता सुद्धा जनतेने एक विश्वास ठेवून 2024ला त्याला त्या ठिकाणी निवडून दिलं, तरी सुद्धा त्यांनी शेण खाल्लं। आमचा राग आणि संताप इतका आहे का ज्या दिवशी तो आम्हाला दिसल आम्ही ऑन द स्पॉट जे करायचं ते दाखवून देऊ का शिवसैनिक काय असतो, उद्धव साहेबांचा शिवसैनिक काय असतो हे आम्ही दाखवून देणार आहे। आणि यावेळेस आता उद्धव साहेबांनी सांगितलेले जो आमदार खासदार यावेळेस फुटल
त्याला रस्त्यावरती तुडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण बघतायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गद्दारांबाबत प्रचंड जनतेमध्ये रोष आहे. खरं तर मला हे समजत नाही आजच्या परिस्थितीमध्ये हा विषय आला कुठून. नेमकं खासदार फोडायचं कारण काय. आज तरी तो हा विषय कुठं होता, काय कारण होतं. परंतु या भारतीय जनता पार्टीचे जे काही तिथं बसलेले आहेत मास्टर माइंड, त्यांच्या सांगण्यावरून हा केलेला आहे गोड बंगाले. आज या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अवस्था काय आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करतो म्हणून खोटे आश्वासन काढले, खोटी घोषणा केली आणि त्याला अक्षरशः एकाही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं नाही, एकाही शेतकऱ्याचा 7-12 कोराट केला नाही. प्रचंड महागाई, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, अनेक खाद्यपदार्थाचे भाव वाढले. सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना जीवन जगणं मुश्किल झाले आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी सर्वसामान्य लोक ते बघताय. लोकांचा राग, लोकांचा रोष, तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी हे भूत त्यांनी पुढे केलेलं आहे. या खासदारांना फोडण्याचं नाटक, फोडण्याचं पाप त्यांनी पुढे केलेले आहेत. नाहीतर आजच्या रोजी वास्तविक तो विषय काढण्याची गरज नाही. राहिला भाऊसाहेब वागचौरेचा विषय, मी तुम्हाला सांगू शकतो. आज विचार करा, या तालुक्यातील मी दलित बांधवांना मी सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला घटनेने अधिकार दिला, संविधान दिलं, तुम्हाला 25 वर्षाचं आरक्षण दिलं या मतदारसंघामध्ये खासदारकीसाठी. या हरामखोरांनी काय केलं. पूर्वी पहिले खासदार फुटला वागचौरे, त्यानंतर लोखंडेला खासदार केलं, तोही हरामखोर निघाला, तो पण फुटला. त्यानंतर पुन्हा खासदार वागचौरे आला, पुन्हा परत गद्दारी केली. अरे भडवे हो, तुम्ही माल झाले. आज सुद्धा 100 कोण म्हणते 100 कोटी, कोण म्हणतं 50 कोटी. पण याच्यामध्ये सर्वसामान्य दलितांचा काय फायदा आहे, सर्वसामान्य मागासवर्गीय लोकांचा काय फायदा आहे. किती लोकांना घरकुल दिलं यांनी, किती लोकांना रोजीरोटी दिली. याच्यासाठी आरक्षण दिलं का. अजून 5वी टर्म येणार आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा काय फायदा. किती लोक मोठे केले, कोण मोठे केले, हा कोण 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 मोठे केले. याच्यावर या खासदारांनी कोणाला टेंडर दिले, किती दलित बांधवांना टेंडर दिले नाही. मात्र अशा पद्धतीमध्ये हे जे आरामखोर सरकार फक्त वेळ काढूपणे करतात, शेतकऱ्याच्या विषयावरती खूप बोलत नाहीत आणि आमदार फोडतात. कशासाठी पाहिजे तुम्हाला आमदार, तुमचे बोकंडे घ्यायचे काय. हा अरे मग असं करू सर तुम्ही डायरेक्ट बंद केला आहे ना, कशाला निवडणूक घेतात. या मतदारसंघामध्ये त्या भाऊसाहेब वागचौरेचे कुणी 1 रुपयाला सुद्धा शिवलेलं नाही, त्याचा चहा पण पिलेला नाही. सर्वसामान्य जनतेने त्यांना फुकट मतदान केलेलं आहे. फुकट मतदान. त्या वागचौरेला म्हणा तू मतदारसंघात येईन, अरे आम्हाला तर काही करायची गरज नाही, लोक जोड्याने मारतील. ज्या लोकांनी त्याला मतदान केलेलं आहे, माननीय उद्धव साहेबांना पाहून शिवसैनिकांची मेहनत, पक्षाचं नाव हे करून त्याला मतदान केलेलं आहे, फुकट मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वासघात या भाऊसाहेब वागचौरेंनी केलेला आहे. त्यामुळे ही जनताच त्यांना जोड्याने मारणार आहे, त्यात काही शंकाच नाही. आज बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी एकच सांगतो, या हरामखोरांचा निषेध आम्ही तर करतोच आहे, पण लोक हो तुम्ही केला पाहिजे. तुम्ही आता किती वेळ शांत बसणार, हे चाललं कुठं. या अशा परिस्थितीमध्ये लोक जर जागृत झाले नाही, परंतु लोकांनी सुद्धा आता ठरवलंय, लोक थोड्या दिवसामध्ये या देशात, या महाराष्ट्रामध्ये नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांचा उद्रेक होणार. या राज्यकर्त्यांना, या बीजेपी वाल्यांना करता करविता शिंदेचा कोण आहे, भाजपवाले, यांना लोक तुराळेशिवाय राहणार नाही. यांना असं वाटत असेल आमचं कुणी काही करत नाही, परंतु याला माफी नाही. एक क्षणिक सुख बघतायत,
परंतु गोरगरीब सर्वसामान्य शिवसैनिकांचा जनतेचा तळतळाट ते भोगताय, त्यांना भोगावं लागणार। आणि याची अरे रावणासारखे संपले तुम्ही, कोण रावणासारखे संपले? तुम्हाला आज ना उद्या तुमचा पण कार्यक्रम होणार आहे, थोडे दिवस थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र। उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कॉलेजची निवड करताय? मग आपल्या कोपरगावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची 62 वर्षांची परंपरा असलेल्या KJ सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजच प्रवेश निश्चित करा। कला वाणिज्य विज्ञान, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, AI अँड ML, डेटा सायन्स यांसह विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध, तसेच MSc, MCOM, MA आणि PhD संशोधन केंद्रांची सुविधा, 300हून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, स्वतंत्र वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य। KJ सोमय्या कॉलेज कोपरगाव, शिक्षण, गुणवत्ता आणि यशाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क 82 82 82 45 88। आजच आपला प्रवेश निश्चित करा।